Hello student, welcome all of you. Today we have studied the blood related disorders. Here in case of blood related disorders, there are three different disorders, out of which first one is the hypertension. So here first of all, hypertension. The blood pressure is higher than the normal is known as the hypertension. In it, 140/90 mmHg is called as a threshold blood pressure. So excessive high blood pressure, that is 220/120 mmHg, damage the heart, brain and the kidneys. In case of under hypertension, heart uses more energy for the pumping. It causes angina pectoris. That means to uses more energy for pumping, so it causes angina pectoris. That is the chest pains due to the lower blood supply to cardiac muscles. It leads to myocardial infarction. So in case of hypertension or high BP, it may be cause rupturing of blood vessels of the eyes, that is the blindness. Related to this kidneys, in the kidneys, kidney failure, that is the nephritis takes place. In the brain, if these blood vessels are rupturing in the brain, it causes the stroke or the paralysis. Then second blood related disorder is the coronary artery disease, in short CAD. In this coronary artery disease, it is also known as the atherosclerosis. Here, narrowing of the coronary arteries. So, insufficient blood supply to the heart. Here, deposition of calcium, fat, cholesterol and the fibrous tissue, due to which the blood does not supply to the heart. The blood related disorder पाहत असताना तीन प्रकारचे डिसऑर्डर आपण स्टडी करणार आहोत. त्यातली पहिली आहे हायपरटेन्शन. हे आपण डिटेलमध्ये ब्लड प्रेशरमध्ये पाहिलेलं आहे. तर हे हायपरटेन्शन म्हणजे काय? तर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब हा नॉर्मल रक्तदाबापेक्षा जास्त असतो, त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब. आता याची सुरुवात कुठून होते? तर 140, 120 ऐवजी 140 आणि 80 ऐवजी 90 mmHg एवढा ब्लड प्रेशर झाला की त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड ब्लड प्रेशर. आता अति उच्च रक्तदाब म्हणजे किती? 120 ऐवजी 220 आणि 80 ऐवजी 120 mmHg म्हणजे एक्सेसिव्ह जास्त प्रमाणात झालेला हा ब्लड प्रेशर काय करतो? तर तुमच्या हृदयाला, मेंदूला आणि किडण्यांना त्यापासून धोका होऊ शकतो. मग इथं हायपरटेन्शन म्हणजे अति उच्च रक्तदाब असताना काय होतं? तर हृदयाला जास्तीत जास्त ऊर्जेची गरज असते रक्त पंप आउट करण्यासाठी, आणि ही जास्त एनर्जी म्हणजे ऊर्जा इथं हृदयाला लागते. त्यामुळं काय होतं? तर अँजायना पेक्टोरिस. आता अँजायना पेक्टोरिस म्हणजे काय? तर चेस्ट पेन्स, छातीतील वेदना, छातीत दुखायला लागतं. छातीत केव्हा दुखतं? तर कार्डियाक मसल्सला कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यानंतर छातीत दुखू शकतं, आणि यामुळं काय होतं? तर मायोकार्डियल इन्फारेक्शन म्हणजे रक्तपुरवठा कमी का होतो? तर ह्या मायोकार्डियलमध्ये काय होतं? तर इन्फारेक्शन म्हणजे रक्ताची गुठळी तयार होते, आणि रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे रक्तपुरवठा कमी केला जातो. आता हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब झाल्यानंतर कशा कशाचे धोके असतात? तर डोळ्यामधील रक्तवाहिन्या फुटतात, त्यामुळं काय होतं? तर ब्लाइंडनेस, आंधळेपणा येऊ शकतो. किडनीमध्ये काय होतं? ह्याच रक्तवाहिन्या अति उच्च रक्तदाबामुळे किडनी फेल होऊ शकते, म्हणजेच काय होतं? तर नेफ्रायटिस होतं. मेंदूमध्ये काय होतं? तर ह्या रक्तवाहिन्या मेंदूमध्ये उच्च रक्तदाबामुळे काय होतात? तर त्या रप्चर होतात, बस्ट होतात, फुटतात, आणि त्यामुळं काय होतं? तर स्ट्रोक किंवा ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो म्हणजे अर्धांग वायू येऊ शकतो. हे झालं हायपरटेन्शन. आता दुसरी आपली ब्लड रिलेटेड डिसऑर्डर आहे कोरोनरी आर्टरी डिसीज, की ज्याला आपण शॉर्टमध्ये CAD म्हणतो. आता यालाच दुसरं नाव काय आहे? ॲथेरोस्क्लेरोसिस. आता ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय? तर ह्या ज्या कोरोनरी आर्टरीज आहेत ह्या अरुंद होत जातात, आणि ह्या अरुंद कशामुळे होतात? तर कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल आणि फायब्रस टिश्यू तिथं
जमा व्हायला लागते, त्यामुळे ह्या करोनरी आर्टरी अरुंद होतात. हेच आपण आता इथं पाहू शकतोय की सिम्पटम्स ऑफ करोनरी आर्टरी डिसीज, दॅट इज द CAD. हिअर फर्स्ट सिम्पटम ऑफ CAD इज एंजाइना पेक्टोरिस, दॅट इज द चेस्ट पेन, छातीत वेदना होणे. हे कॉमन सिम्पटम्स आहेत. थोडंफार छातीत दुखायला लागलं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे कशाचं आहे तर एंजाइना पेक्टोरिसचं लक्षण आहे. दुसरं काय आहे, पाल्पिटेशन्स म्हणजे इरेग्युलर हार्टबीट. तर पाल्पिटेशन म्हणजे काय होतं तर इरेग्युलर हार्टबीट्स. आपण पाहिलेलं आहे की पर मिनिट 72 हार्टबीट हेल्दी पर्सनमध्ये पडतात, पण हे 72 हे जे आहे याच्यामध्ये जर चेंज झाला म्हणजे बिलो द 60 किंवा अबाव द 100 असे जर हार्टबीट पडायला लागले तर काय म्हणतो आपण त्याला पाल्पिटेशन्स. नेक्स्ट काय आहे, फास्टर हार्टबीट म्हणजे हे हृदयाचे ठोके खूप फास्टली पळतात. जसं आपण एक्झरसाइज करून आल्यानंतर किंवा धावत पळत आल्यानंतर जसे आपल्याला धडधड जाणवते इतक्या फास्टनी हृदयाचे ठोके पडत असतात. थर्ड काय, विकनेस अँड डेझिनेस. आता विकनेस म्हणजे अशक्तपणा येतो आणि त्या व्यक्तीला चक्कर यायला लागते. डेझिनेस म्हणजे चक्कर येणे. नंतर काय होतं, नॉझिया अँड स्वेटिंग म्हणजे मळमळायला लागतं किंवा दरदरून घाम सुटतो. हे लक्षणं कशाचे आहेत तर करोनरी आर्टरी डिसीज, CAD. सो हिअर द करोनरी आर्टरी डिसीज. आता ॲक्च्युअली करोनरी आर्टरी डिसीजमध्ये काय होतं तर दिस करोनरी आर्टरी डिसीज इज वन ऑफ द मोस्ट कॉमन अँड सिरियस इफेक्ट ऑफ एजिंग. एजिंग म्हणजे जसं वय वाढायला लागतं व्यक्तीचं तसं आपल्याला हे CADची सिम्पटम्स दिसायला लागतात. इथं काय होतं, फॅट डिपॉझिट्स बिल्ट अप इन ब्लड व्हेसल वॉल्स अँड नॅरो द पॅसेज वे फॉर द मुवमेंट ऑफ ब्लड. मग हे जे फॅटी सबस्टन्सेस आहेत, ही चरबी आहे, मेद आहे, हे काय व्हायला लागतं तर रक्तवाहिन्यांमध्ये जमा व्हायला लागतं आणि त्यामुळे तिथून रक्त वाहून नेण्याचा जो पॅसेज आहे हा काय होतो तर अरुंद होतो. त्यानंतर काय आहे, दिस रिझल्टिंग कंडिशन कॉल्ड ॲथेरोस्क्लेरोसिस. म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये काय होतं, फॅटी सबस्टन्स हे जे मेद आहे, चरबी आहे, रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साठायला लागते आणि त्यामुळे अरुंद रक्तवाहिन्या होतात. त्याला आपण म्हणतो ॲथेरोस्क्लेरोसिस. ऑफन दे लीड्स टू इव्हेंच्युअल ब्लॉकेज ऑफ द करोनरी आर्टरीज अँड अ हार्ट अटॅक. मग ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे काय होतं तर टोटली ही करोनरी आर्टरी ब्लॉक होते म्हणजे बंद होते आणि करोनरी आर्टरी बंद झाले की हृदयाला पुरवठा जो रक्ताचा होत असतो तो बंद होतो आणि त्यामुळे काय होतं तर हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचा झटका येतो. हे आपण या आकृतीमध्ये पाहू शकतोय ही ह्युमन बिंग दाखवलेला आहे आणि हार्टमध्ये करोनरी आर्टरी दाखवलेली, ब्लॉकड करोनरी आर्टरी. हा जो ब्लॅक कलर दिसतोय आपल्याला ही काय झालेली आहे तर करोनरी आर्टरी ब्लॉक झालेली आहे आणि ही इंज्युअर्ड टिश्यू म्हणजे त्याच्या आसपासचे जे उती आहेत ह्या उतींना सुद्धा काय झालेले आहे तर जखम झालेले आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे ॲथेरोस्क्लेरोसिस झालेला आहे आणि याच्यामुळे हृदयाचा झटका येऊ शकतो. सो इन नेक्स्ट हिअर डिसीज्ड आर्टरी. आता ही जी धमनी आहे, आर्टरी म्हणजे धमनी, मग ही डिसीज्ड कशा प्रकारचे दिसते ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे. ह्या टोटली येलोविश कलरचा हे काय तर फॅट डिपॉझिशन झालेला आहे आणि त्यामुळे आतमधला जो डायमीटर आहे ह्या रक्तवाहिनीचा तो काय झालेला आहे तर अरुंद झालेला आहे. रक्त वाहून नेण्याचा मार्ग अरुंद झालेला आहे. म्हणजेच काय होतं इथं तर इनसफिशियंट ब्लड सप्लाय, कमी प्रमाणात रक्तपुरवठा हृदयाला केला जातो. इथं आपण या फिगरमध्ये नंतरच्या पाहू शकतोय की आपल्याला दाखवलेलं आहे हे लेफ्ट साईडच्या करोनरी आर्टरी आहेत, ही राईट साईडची करोनरी आर्टरी आहे. वन बाय वन आपल्याला ही फर्स्ट आर्टरी पाहिजे आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस विथ ब्लड क्लॉट. आता ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये फॅट डिपॉझिशन होतं, त्याचबरोबर काय होतं की ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गुठळी होते. आता ही आर्टरीचा इनर लेअर आहे, आतली बाजू आहे आणि त्याचा तो डायमीटर आहे. आपण इथं पाहू शकतो की ही रक्ताची गुठळी झाल्यामुळे काय झालंय तर हा आर्टेरियल पॅसेज नॅरो झालेला आहे. आता इथं पाहू शकतोय आपण फॅट डिपॉझिशन ऑन बोथ साइड ऑफ दिस आर्टरी. ह्या आर्टरीच्या आतल्या बाजूने दोन्ही साईडहून काय व्हायला लागलेलं आहे तर मेद साठायला लागलेला आहे, चरबी साठायला लागलेले आहे. त्यामुळं काय व्हायला लागले तर नॅरो द पॅसेज, हा रक्त वाहून नेण्याचा मार्ग काय झालेला आहे कमी झालेला आहे. थर्ड स्पासम. आता स्पासममध्ये काय होतं,
हे इंटरनली आपण पाहिलं. इनर साईडला काय होते तर आउटर लेअर ऑफ दिस आर्टरी, हे आर्टरीचा जो आउटर लेअर आहे हा काय होतो तर दोन्ही बाजूनी एकमेकांना अटॅच व्हायला लागतो आणि हा अटॅच झाल्यामुळं इथला जो ब्लड सप्लाय आहे, पॅसेज आहे, तो काय होतो तर नॅरो होतो, अरुंद होतो आणि त्यामुळे रक्तपुरवठा कमी केला जातो हृदयाला. हिअर सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ दिस कोरोनरी आर्टरी डिसीज. आता सायन्स अँड सिम्पटम्समध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, नन म्हणजे आपल्याला ते सिम्पटम्स आहेत असं लक्षात येत नाहीत. चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखणे, ज्याला आपण अँजेना पेक्टोरिस म्हटलं. त्यानंतर हार्ट अटॅक म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे हार्ट अटॅक होतो. आणि नेक्स्ट काय तर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. सी हिअर वन बाय वन. फर्स्ट साइन अँड सिम्पटम इज नन, that is this is referred to as a silent ischemia. Blood to your heart may be restricted due to the CAD but you don't feel any effects. आता नन म्हणजे याच्यामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला की ब्लड सप्लाय हा रिस्ट्रिक्टेड होतो, कमी प्रमाणात होतो CAD झाल्यामुळे आणि त्यामुळं काय होतं तर आपल्याला कोणताही परिणाम शरीरावरती जाणवत नाही. आता दुसरं सायन्स अँड सिम्पटम्स काय आहे पहा, चेस्ट पेन, छातीत दुखणे. आता इथं काय होतं, इफ युअर कोरोनरी आर्टरीज कांट सप्लाय इनफ ब्लड टू मीट द ऑक्सिजन डिमांड्स ऑफ युअर हार्ट, द रिझल्ट मे बी चेस्ट पेन कॉल्ड अँजेना. आता चेस्ट पेन म्हणजे काय होतं तर CADमुळे कोरोनरी आर्टरीज काय होते तर पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नाही. त्याचबरोबर जो ऑक्सिजन लागलेला आहे ब्लडमध्ये लागतो, जो की त्या हृदयापर्यंत पोचवायचा, हे पुरेशा प्रमाणात हृदयापर्यंत जाऊ शकत नाही आणि त्यामुळे काय होतं तर छातीत दुखायला लागतं म्हणजेच अँजेना पेक्टोरिस होतं. तर थर्ड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे इथं काय होतं, जो आपला रेग्युलर श्वसनाचा दर आहे किंवा रेग्युलर जे आपण श्वसन करतो याच्यामध्ये काय होते तर कमतरता येते. दॅट इज सम पीपल मे नॉट बी अवेअर दे हॅव CAD until they develop symptoms of congestive heart failure, that is extreme fatigue with exertion, shortness of breath and swelling in their feet and ankles. आता शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे श्वसनाचा कमी पुरवठा झाल्यामुळे काही लोकांना काय वाटतं की आपल्याला काहीच झालेलं नाही जोपर्यंत सिम्पटम्स जाणवत नाहीत, म्हणजे लक्षणं दिसून येत नाहीत. तर लक्षणं काय तर एक्स्ट्रीम फटीग विथ एक्झर्शन म्हणजे काय होतं, जास्त प्रमाणात आपलं काम झालं किंवा एक्झर्शन झालं तर आपल्याला फटीग व्हायला लागते म्हणजे मसल्स दुखायला लागतात. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ श्वसनाला त्रास होतो आणि त्याचबरोबर काय होतं तर फीट अँड अँकल्स बिकम स्वेलिंग म्हणजे आपले जे तळपाय आहेत आणि घोटा आहे म्हणजे तळपायापासून घोट्यापर्यंत काय होतं तर दोन्ही पाय सुजतात, स्वेलिंग होतं. हे काय होतं तर CADमुळे होतं. थर्ड आहे हार्ट अटॅक. आता ह्यात सगळ्याचा परिणाम कशामध्ये होतो तर हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचा झटका येतो. दॅट इज रिझल्ट्स व्हेन अन आर्टरी टू युअर हार्ट मसल टू बिकम्स कम्प्लिटली ब्लॉक्ड अँड द पार्टी ऑफ युअर हार्ट मसल्स फेड बाय दॅट आर्टरी डायज. म्हणजे टोटली कोरोनरी आर्टरी डिसीज चॉक ऑफ झाल्यामुळे, बंद झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे छातीत दुखायला लागतं, पायाचे तळवे सुजतात, घोटा सुजतो आणि ह्या सगळ्याचा शेवटी परिणाम काय होतो तर ती आर्टरी म्हणजे ती धमनी मृत पावते आणि त्या व्यक्तीला हृदयाचा झटका येतो म्हणजे हार्ट अटॅक येतो. हिअर वन मोर फिगर. दिस इज द राईट साइड कोरोनरी आर्टरी, ब्लॉकेज इन राईट कोरोनरी आर्टरी. आता आपण बाहेरून पाहिलं असतं डोर्सल साईडने तर असं दिसतंय. जर आपण याचा सेक्शन घेऊन पाहिलं इनर साईड ॲनाटॉमी पाहिले तर आपल्याला ही ब्लड व्हेसल जी आहे कोरोनरी आर्टरी आहे याच्या आतमध्ये काय झालेलं आहे तर टोटली कोरोनरी आर्टरी ब्लॉक झालेली आहे की फॅट डिपॉझिशन झाले, ब्लड क्लॉटिंग झाले आणि हा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे हृदयाला आणि त्यामुळं मग काय होतं तर हार्ट अटॅक येऊ शकतो. हिअर ट्रीटमेंट. आता याच्यावरती आपण उपाययोजना काय करू शकतोय की कोरोनरी आर्टरी डिसीज हा आपण कशा प्रकारे बरा करू शकतोय. हिअर मेनी पीपल आर एबल टू मॅनेज कोरोनरी आर्टरी डिसीज विथ लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आपली जी दिनचर्या आहे याच्यामध्ये बदल करायचा अँड मेडिकेशन्स. त्याचबरोबर जे औषधोपचार आहे हे वेळचे वेळी घेऊन आपण हा आजार बरा करू शकतोय. देन अदर पीपल विथ सिव्हिअर कोरोनरी आर्टरी डिसीज मे नीड अँजिओप्लास्टी और सर्जरी.
जर सिव्हिअर म्हणजे धोका आहे इतकंपर्यंत सिव्हिअर जर कोरोनरी आर्टरी डिसीज झाला तर इथं एकतर आपल्याला करता येते सर्जरी म्हणजे ऑपरेशन करून ते ब्लॉकेजेस काढता येतात किंवा अँजिओप्लास्टी करता येते. आता अँजिओप्लास्टी म्हणजे काय आपण पाहूया. अँजिओप्लास्टी पहा इथं हे इन्फेक्टेड कोरोनरी आर्टरी दाखवलेली आहे लेफ्ट साईडची. हार्ट आहे म्हणजे हृदय आहे. आता ह्या फिगरमध्ये आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे की ही जी धमनी आहे ही दोन्ही बाजूने फॅट डिपॉझिशन किंवा ब्लड क्लॉटिंगमध्ये काय झालंय तर नॅरो झालेला आहे याचा डायमीटर. मग हे आपल्याला फॅट किंवा ब्लड क्लॉटिंग काढून टाकायचं आहे. त्यासाठी काय केलं जातं तर याच्या आतमध्ये एक स्टेंट इन्सर्ट केली जाते. त्यापूर्वी याच्या आतमध्ये एक मेटल रॉड घातला जातो आणि ते सर्जरीद्वारे काय केली जाते तर ही जी बर आहे ही बर त्या बबल्सद्वारे बलूनद्वारे ती काय केली जाते तर बाहेर काढली जाते आणि ही बर काढल्यानंतर त्या ठिकाणी हा स्टेंट म्हणजे मेटॅलिक किंवा प्लास्टिकचं स्प्रिंग लाईक जी स्ट्रक्चर आहे हे इन्सर्ट केलं जातं त्या आर्टरीमध्ये. आणि मग या ठिकाणी हे काय करतं तर प्रिव्हेंट करतं की दोन्ही बाजूनी जे फॅट डिपॉझिट होते किंवा रक्ताची गुठळी तयार होते ह्याला ते आतमध्ये येऊ देत नाही आणि त्यामुळं या आर्टरीमधून आपल्याला सफिशियंट ब्लड सप्लाय हार्टला करता येतो. आफ्टर दॅट प्रिव्हेन्शन. आता काळजी काय घ्यायला पाहिजे ज्यांना CAD झालेला आहे त्यांनी. हिअर फर्स्ट प्रिव्हेन्शन गेट रेग्युलर मेडिकल चेकअप म्हणजे डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी किंवा रेग्युलरली आपण मेडिकल चेकअप केलं पाहिजे. कंट्रोल युअर ब्लड प्रेशर. आपला जो रक्तदाब आहे याला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे नॉर्मल 120 ते 80 एवढा BP आपला ठेवायला पाहिजे. चेक युअर कोलेस्टेरॉल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपलं कोलेस्टेरॉल चेक केलं पाहिजे. डोंट स्मोक. कोणत्याही प्रकारचं धूम्रपान करू नये. एक्झरसाइज रेग्युलरली. दररोजच्या दररोज व्यायाम करायला पाहिजे. मेंटेन अ हेल्दी वेट. आपलं वजन आहे हे हेल्दी आणि मेंटेनन्समध्ये ठेवायला पाहिजे. इट अ हार्ट हेल्दी डाएट. हृदयाला जो आवश्यक आहे हेल्दी डाएट म्हणजे आरोग्यदायी असा आहार घेतला पाहिजे. मॅनेज द स्ट्रेस. आता स्ट्रेस मॅनेज करायचं म्हणजेच काय तर आपण कोणत्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही. ताण द्यायचा नाही म्हणजे स्ट्रेस मॅनेज केला जातो. आफ्टर दॅट द थर्ड blood related disorder is the angina pectoris. So angina pectoris means pain in the chest म्हणजे छातीमध्ये दुखणे. रिडक्शन इन द ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल्स. आता छातीमध्ये का वेदना होतात तर कार्डियाक मसल्स मधून जो ब्लड सप्लाय होतो रक्त पुरवठा होतो याच्यामध्ये कमतरता आल्यामुळे छातीमध्ये वेदना होतात. देन हिज ड्यू टू एथेरोस्क्लेरोसिस और आर्टेरियोस्क्लेरोसिस. मग कार्डियाक मसलला पुरेसा रक्तपुरवठा का होत नाहीये तर एकतर एथेरोस्क्लेरोसिस होतं किंवा आर्टेरियोस्क्लेरोसिस होतं. आपण एथेरोस्क्लेरोसिस पाहिलेला आहे. आर्टेरियोस्क्लेरोसिस आपण नेक्स्ट फिगरमध्ये पाहूया. आता याचे सिम्पटम्स लक्षणं काय आहेत. सिव्हिअर पेन अँड हेवीनेस इन द चेस्ट. छातीमध्ये तीव्र वेदना होतात त्याचबरोबर छाती जड झाल्यासारखी वाटते. पेन स्प्रेड टू नेक लोअर जॉ लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. मग ह्या वेदना कुठं कुठं पसरायला लागतात डाव्या बाजूच्या मानेवरती खालच्या जबड्यावरती नंतर लेफ्ट आर्म म्हणजे डाव्या बाजूच्या दंडाला नंतर शोल्डरला म्हणजे खांद्याला इथंपर्यंत या वेदना पसरतात. दिस कॉजेस द एंजाइना पेक्टोरिस इन एक्झर्शन. म्हणजे याच्यामुळे काय होतं तर एंजाइना पेक्टोरिस पाहायला मिळतो. Here more demand of oxygen by heart but due to arteriosclerosis the proper blood does not supply to heart. आता अशा कंडिशनमध्ये अशा अवस्थेत काय होतं की हृदयाला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते पण हा ऑक्सिजन पुरवठा होत नाही का तर आर्टेरियोस्क्लेरोसिस झालेलं असतं. सो आर्टेरियोस्क्लेरोसिस. आता आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय थिकनिंग अँड हार्डनिंग ऑफ आर्टेरियल वॉल. ही जी धमनी भित्तिक आहे ह्या आतल्या बाजूने थिक म्हणजे जाड व्हायला लागतात आणि कठीण होतात. दिस इज शोन इन द फॉलोइंग फिगर. ह्या फिगरमध्ये आपण आर्टेरियोस्क्लेरोसिस पाहू शकतोय. दिस इज द नॉर्मल आर्टरी. नेहमीची आपली ही आर्टरी आहे
आउटर लेअर आहे, मिडल लेअर आहे, हा इनर लेअर आहे. नॉर्मल ब्लड फ्लो, मग याच्यामधून नॉर्मली ब्लड फ्लो होतोय. आपण इथं क्रॉस सेक्शनमध्ये पाहू शकतोय की आउटर लेअर, मिडल लेअर अँड इनर लेअर. आणि इनसाइड इट दिस इज द डायमीटर ऑर इनर साइड ऑफ दिस आर्टरी. ह्या धमनीची ही आतली बाजू आहे की ज्याच्यातून नॉर्मल ब्लड फ्लो होतो. आता हीच आर्टरी ड्यू टू आर्टेरिओस्क्लेरोसिस, आर्टेरिओस्क्लेरोसिस झाल्यामुळं काय होतं इथं, तर कोलेस्टेरॉल, फॅट, ब्लड क्लॉटिंग याचं डिपॉझिशन व्हायला लागतं आणि एक प्लिक्यू तयार होतो, म्हणजे ॲबनॉर्मल ब्लड फ्लो होतो. नॅरोविंग ऑफ आर्टरी, इथला डायमीटर आणि इथला डायमीटर आतला पहा. तर इथं काय होतं की ही आर्टरी आतमधून नॅरोविंग व्हायला लागते. क्रॉस सेक्शनमध्ये आपण पाहू शकतोय नॅरोवर आर्टरी आणि हे जे प्लेक आहे म्हणजे हे काय तर डिपॉझिशन झालेलं सबस्टन्स आहे की ज्याच्यामुळे याचा आतला डायमीटर कमी झालेला आहे. जे आर्टेरिओस्क्लेरोसिसमुळे सुद्धा अँजायना पेक्टोरिस आपल्याला पाहायला मिळतं. आता या फिगरमध्ये आपण पाहू शकतोय अजून एक फिगर आपण दाखवलेली आहे की ही हृदयाची वरची बाजू आहे, डॉर्सल व्ह्यू आहे आणि ही करोनरी आर्टरी आहे की ही कशी ब्लॉक झालेली आहे की प्लेक्यू, कोलेस्टेरॉल आणि अदर फॅटी सबस्टन्स डिपॉझिट झाल्यामुळे पूर्णपणे ही करोनरी आर्टरी ब्लॉक झालेली आहे. सो ब्लड सप्लाय डज नॉट सप्लाय द ब्लड टू द हार्ट. आता हा जो ब्लॅक कलरचा चौकोन दाखवलेला आहे यातला हा पॉइंट तो इथं आपल्याला लार्ज करून दाखवलेला आहे की करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहेत. हेअर आर्टेरिओस्क्लेरोसिस. आता आपण हे जे फिगरमध्ये पाहिलं ते आपण इथं पाहायचं की काय, हार्डनिंग ऑफ द आर्टरीज. दिस टर्म्स फॉर थिकनिंग अँड लॉस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ आर्टेरियल वॉल्स. म्हणजे आर्टरीज काय होतात तर कठीण होतात, म्हणजे धमनी काठीण्य येतं. म्हणजेच काय होतं तर थिकनिंग अँड लॉस ऑफ इलॅस्टिसिटी, त्या धमनींमध्ये काय होतं तर त्या जाडसर होतात आतल्या बाजूने आणि त्यांची जी इलॅस्टिसिटी आहे, लवचिकपणा आहे, हा लवचिकपणा काय होतो तर नष्ट होतो. हिअर देर आर 3 पॅटर्न्स आर रिकॉग्नाइज्ड टू आर्टेरिओस्क्लेरोसिस. मग आर्टेरिओस्क्लेरोसिस झालं हे आपण कसं ओळखू शकतो. पहिलं आहे ॲथेरोस्क्लेरोसिस, दॅट इज द मोस्ट फ्रिक्वेंट अँड इम्पॉर्टंट पॅटर्न. फॅट डिपॉझिशन व्हायला लागलं की ॲथेरोस्क्लेरोसिस. नेक्स्ट आहे मॉकबर्ग मेडियल कॅल्सिफिक स्क्लेरोसिस. आता हे कशामुळे होतं तर कॅल्सिफिक डिपॉझिट्स इन मस्क्युलर आर्टरीज इन द ओल्डर पीपल. म्हणजे जे वयोवृद्ध लोक आहेत यांच्यामध्ये आपल्याला हे मॉकबर्ग मेडियल कॅल्सिफिक स्क्लेरोसिस पाहायला मिळतं. हे यांच्या ज्या स्नायूमधल्या धमन्या आहेत ह्या धमन्यांमध्ये काय होतं तर कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतं. तर थर्ड काय तर आर्टेरिओस्क्लेरोसिस. इट अफेक्ट्स स्मॉल आर्टरीज अँड आर्टेरिओल्स. आता आर्टेरिओस्क्लेरोसिस कुठं पाहायला मिळतं की ज्या छोट्या छोट्या धमन्या आहेत आणि त्यांचं बायफर्गेशन होऊन आर्टेरिओल्स तयार झालेले आहेत यांच्यामध्ये आपल्याला आर्टेरिओस्क्लेरोसिस पाहायला मिळतं. सो दिस इज सीन विथ हायपरटेन्शन अँड डायबेटीस मेलिटस. आता हे सर्व कोणांमध्ये पाहायला मिळतं ज्यांना हायपरटेन्शन आहे, उच्च रक्तदाब आहे त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर जे डायबेटीसचे पेशंट आहेत यांच्यामध्ये आपल्याला हे आर्टेरिओस्क्लेरोसिस पाहायला मिळतं. ओके, थँक यू. इन नेक्स्ट लेक्चर वी आर स्टडीड द इलेक्ट्रोकार्डिओग्राम अँड द लिम्फॅटिक सिस्टम्स.